निषेध 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 निषेध. कुठपर्यंत निषेध करायचा? पेपर खोलला, न्यूज वाचली की कुठली ना कुठली बातमी येते की आज ह्या मुलीवर बलात्कार झाला, त्या मुलीवर बलात्कार झाला. नुसती की हात पायाची आग मस्तकात जाते, मेणबत्त्या जाळायचा. अरे एक दिवस असं ना की बलात्काराला जाळलं पाहिजे आपण. मंत्री संत्री या गोष्टीवर काय बोलत नाही. फक्त खुर्चीला मतदानासारखे चिपकून बसलेले, मतदानाच्या वेळेस फक्त आपल्याकडे येतात. त्यांना विचारा की आपल्या देशात आपली आई बहीण सुरक्षित आहे का? नाही. ही व्हिडिओ कोणत्याही लाईक व सबस्क्राईबसाठी बनवलेली नाही आहे. तुम्हाला फक्त जागृत करण्यासाठी बनवलेली आहे. आज मंदिरात सुद्धा आपण प्रार्थना करतो की देवा आम्हाला सुरक्षित ठेव, पण त्या मंदिरात सुद्धा बलात्कार होतो. तिथं आपली आई बहीण सुरक्षित आहे का? नाही. जे डॉक्टर दिवस रात्र आपली सेवा करतात, कोणत्या तरी माणसाला वाचवतात, त्यांच्यावर सुद्धा आज बलात्कार होतोय. काही डॉक्टरांनी निषेध म्हणून आज काही सेवा बंद केलेल्या आहे, पण त्यांनी जर हा निषेध कायम स्वरूपी चालू ठेवला तर इमर्जन्सी पेशंटला उपचार होईल का? हा विचार सरकार करते का? तरी सरकार त्याच्यावर अजून एक शब्द बोललेली नाहीये. 4-5 वर्षाची मुलगी, तिला काही कळत नाही, त्या मुलीनं सुद्धा बलात्कार होतो. कुठपर्यंत चालणार आहे? मी तर बोलतो अशा बलात्कार करणाऱ्याला भर चौकात सरकारने भर चौकात नेऊन त्याच्यावर गरम तेल ओतून त्याचे हातपाय छाटले पाहिजे. तेव्हा ते नराधम थांबतील आणि असं कृत्य करणाऱ्याचा हातपाय कापतील. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. शिवरायांनी दिलेली तलवार अजूनच जपून ठेवलेली आहे. ती काढायची वेळ आणू नका. 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला म्हणून आपण 15 ऑगस्ट दिन फ्रीडम म्हणून आझादी भेटली म्हणून आपण साजरा करतो. पण मी तर बोलतो खरंच आपल्या महिलाला फ्रीडम आहे का? आझादी आहे का? या गोष्टीचा विचार करा. मी बोलतो नाहीये. माणसातला माणूस जागा झाला पाहिजे, पण माणसातला नराधम जागा हो राहिला. प्रत्येक माणूस पण त्याच्यातले काही माणसं चांगले असतात, पण काय आहेत काही भाडकाव फक्त वाईट नजरेनं महिलांकडे बघतात. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. या गोष्टीचा संपूर्ण निषेध करण्यापेक्षा अशा भाडकावांना पेटवलं पाहिजे. पण मी तर बोलतो महिलांनी पण अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. प्रेम प्रकरणात कोणावर प्रेम करायचं याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. की एका मुलीने एका मुलावर प्रेम केलं म्हणून तिची भ्रूण हत्या त्या मुलाने केली. मी माझ्या माया बहिणींना एकच सांगतो की कोणावर विश्वास ठेवायचा हे आपण शिकलो पाहिजे. बलात्कार हा शब्द ऐकला तरी हातपायाची आग मस्तकात जाते, पूर्ण चिड येते. पण कायद्यामुळे शांत. कायद्यामध्ये कठोर कायदा पण आहे, त्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे. पण त्यांना वाचवणारे हे भाडकाव कार्यकर्ते नेते असतात. अशांना भर चौकात मारलं पाहिजे. बलात्कार आज शब्द ऐकला ना तरी अंगाचा कापरा होतो. ही गोष्ट थांबली पाहिजे. मी या नेत्यांना सांगतो, नेत्या मंडळांना सांगतो की आपली आई बहीण सुरक्षित आहे का याचा विचार करा. पण एकही नेता त्या विषय बोलत नाही, कोणताही निषेध करत नाही. मी आपल्या
लोकांना सांगतो की हा नेता जेव्हा आपल्याकडे येतो त्याला विचारा, दादा आपली आई बहीण तुमच्या राज्यात सुरक्षित आहे का? हं? तिच्यासाठी तुम्ही काय योजना आणली? फक्त लाडकी बहीण म्हणून तिला 1500 रुपये दिले, पण तिच्या सुरक्षेचं काय? का निवडून येण्यासाठीच फक्त 1500 रुपये दिले का? त्या सुरक्षेचं काय? सुरक्षा कशी करणार तिची? हा विचार, हा अधिकार आहे, हे तुम्ही विचारा. पण 1500 दिले म्हणून खुश नका हो. आपण सर्वांनी मिळून या नेत्यांना प्रश्न विचारला पाहिजे आणि आपली आई बहीण कशा प्रकारे सुरक्षित राहील ते चा विचार केला पाहिजे. जो बलात्कार करणार आहे त्याला भर चौकात घ्या, त्याचे हातपाय छाटा, त्याच्यावर गरम तेल ओता, तरच हे नराधम कापतील आणि आपली आई बहीण सुरक्षित राहतील. पण आमचे नेता काय करतात? आमच्याच भावाभावांमध्ये जातीचं राजकारण पेटून दंगली गाडवायचे कामं चालू आहेत, ते थांबवा आणि माणुसकी जपा आणि आपली आई बहीण कशा प्रकारे सुरक्षित राहील याचाच विचार करा.